नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वर्ग 11वा विषय इंग्रजी 2.4 अपॉन वेस्टमिन्स्टर ब्रिज या पोएममधील ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी A3 आणि A4. चला तर मग सुरुवात करूयात. फाइंड आउट द वर्ड्स अँड फ्रेजेस विच डिस्क्राईब द फॉलोइंग. की खाली जे काही शब्द दिलेले आहेत त्यांना डिस्क्राईब करणारे वर्ड्स किंवा फ्रेजेस आपल्याला शोधून काढायचे आहेत. वन इज डन फॉर यू, एक तुम्हाला करून दिलेला आहे. खाली दिलेल्या टेबलमध्ये काही शब्द दिलेले आहेत आणि त्याला डिस्क्राईब करणारे शब्द दुसऱ्या कॉलममध्ये आपल्याला लिहायचे. एक आपल्याला करून दिलेला आहे साईट. साईटसाठी दिलेलं आहे टचिंग इन इट्स मॅजेस्टी. त्याखाली दुसरा शब्द आहे एअर. आता एअरला डिस्क्राईब करणारा वर्ड किंवा फ्रेजेस कोणतं आहे ते बघूयात. एअरसाठी दिलेला आहे स्मोकलेस. त्यानंतरचा शब्द आहे रिव्हर. रिव्हरला डिस्क्राईब करणारा शब्द आहे ग्लायडेथ ॲट हिज ओन स्वीट विल. देन एक वर्ड आहे हाऊस. हाऊसला डिस्क्राईब करणारा वर्ड और फ्रेज आहे सीम अस्लीप. त्यानंतर आहे मॉर्निंग. मॉर्निंगला डिस्क्राईब करणारा शब्द आहे ब्युटिफुल. त्यानंतर आहे सन. सन या शब्दाला डिस्क्राईब करणारा शब्द आहे फ्रेज आहे इन हिज फर्स्ट स्प्लेंडर. तर ही होती तिसरी ॲक्टिव्हिटी. यानंतर आपण बघूयात आता ॲक्टिव्हिटी A4. A4 मध्ये दिलं आहे रीड द लाईन. खाली दिलेली ओळ वाचा. एक ओळ दिलेली खाली, त्यामध्ये फर्स्ट द सिटी नाऊ डॉथ लाईक अ गारमेंट वेअर. ही एक ओळ दिलेली आहे. द पोएट इमॅजिन्स दॅट द सिटी इज विअरिंग अ ब्युटिफुल गारमेंट. याच्यामध्ये कवी असं इमॅजिन करतो, अशी कल्पना करतो की हे जे शहर आहे या शहरानं एक सुंदर अशा पद्धतीचं वस्त्र परिधान केलेलं आहे. हेज द फिगर ऑफ स्पीच इज पर्सॉनिफिकेशन. आता बघा काय सांगितलं की शहरानं सुंदर वस्त्र परिधान केलेलं आहे. तर सुंदर वस्त्र कोण परिधान करतं? ही तर माणसाची क्वालिटी आहे. शहर तर सुंदर वस्त्र काही परिधान करणार नाही. म्हणजे ज्या गोष्टीला मानवी जी ह्युमन क्वालिटी दिलेली आहे त्याचं ह्युमनायझेशन केलेलं आहे, तर त्याच्यामुळं हा फिगर ऑफ स्पीच झाला पर्सॉनिफिकेशन. फाइंड आउट मोर एक्झाम्पल्स ऑफ पर्सॉनिफिकेशन फ्रॉम दी पोएम. आता आपल्याला कवितेमधून पर्सॉनिफिकेशन या अलंकाराचे आणखी काही उदाहरणं शोधून लिहायचेत. तर ते उत्तर आपण लिहूयात. तर पहिलं उदाहरण आपल्याला लिहिता येईल नेवर डीड सन मोर ब्युटिफुली स्टीप इन हिज फर्स्ट स्प्लेंडर. आता या ओळीमध्ये कशा पद्धतीनं पर्सॉनिफिकेशन आहे ते बघूयात. द सन इज पर्सॉनिफाईड ॲज बिंग स्प्लेंडिड ॲट डॉन हिज फर्स्ट स्प्लेंडर. The sun has drenched all earth in its golden rays. Second line आहे The river glideth at his own sweet will. आणि याचं स्पष्टीकरण आपल्याला लिहिता येईल The river is personified as moving along at his own space. Its water not yet disturbed so early by a ship or any vessel. तिसरं उदाहरण दिलेलं आहे and all that mighty heart is lying still. आणि त्याचं एक्सप्लेनेशन आहे The poet exclaims, Dear God, that the heart of the city is still. The citizens are asleep, yet the city has not yet stirred, and its heart, the humans, are sleeping
still unmoving. They haven't begun the day's bustle. The city is attributed with the human quality of having a heart. A4 मधील दुसरी ॲक्टिव्हिटी आहे, डल वुड ही बी ऑफ सोल हू कुड पास बाय. द लाईन ऑफ पोएम कॅन बी रिरिटन ॲज. ही वर दिलेली जी काही ओळ आहे ती ओळ आपण पुन्हा अशा पद्धतीने लिहू शकतो, ही वुड बी ऑफ डल सोल. द फिगर ऑफ स्पीच इज नोन ॲज इन्व्हर्जन. म्हणजे या फिगर ऑफ स्पीचला इन्व्हर्जन असं म्हणतात. फाइंड आउट वन मोर एक्झाम्पल ऑफ इन्व्हर्जन फ्रॉम दी पोएम. तर आपल्याला इन्व्हर्जन या फिगर ऑफ स्पीचचं एक उदाहरण याच्यामधून शोधून लिहायचं आहे. तर त्याचं उत्तर आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल, नेवर सॉ आय वुड बी रिटन ॲज आय नेवर सॉ. एक ओळ आहे, नेवर सॉ आय अशा पद्धतीची ओळ कवितेमध्ये आलेली आहे. याच ओळीला आपण जर सरळ करून लिहिलं तर ती ओळ आपल्याला लिहिता येईल आय नेवर सॉ. म्हणजे मग हे ओळ सरळ न लिहिता तशा पद्धतीनं का लिहिली, तर त्याच्या मागे एक उद्देश आहे की कवितेमध्ये एक इफेक्ट निर्माण होण्यासाठी, कविता मीटरमध्ये बसण्यासाठी, कवितेमध्ये एक वेगळा इफेक्ट निर्माण होण्यासाठी जे सरळ वाक्य असते ते अशा पद्धतीने लिहिलं जातं. त्यावेळेस या फिगर ऑफ स्पीचला आपण इन्व्हर्जन असं म्हणत असतो. हे त्याचं उदाहरण आहे. त्यानंतर ॲक्टिव्हिटी A4 मधील तिसरी ॲक्टिव्हिटी आहे, द पोएम इज अ पेट्रार्कन सॉनेट. जी कविता आपण पाहिली अपॉन वेस्टमिन्स्टर ब्रिज ही पेट्रार्कन सॉनेट आहे. द पोएम इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. कविता 2 भागात विभागलेली आहे. पहिला पार्ट आहे ॲन ऑक्टेव. द फर्स्ट पार्ट कंप्राइजिंग 8 लाईन्स. तर ऑक्टेव कशाला म्हणायचं की कवितेच्या पहिल्या भागामध्ये 8 ओळी असतात म्हणून त्याला ऑक्टेव म्हटलं जातं. बी आहे अ सेस्टेट. द सेकंड पार्ट कंप्राइजिंग 6 लाईन्स. की कवितेचा दुसरा जो भाग असतो त्याच्यामध्ये 6 ओळी असतात म्हणून त्याला सेस्टेट असं म्हटलं जातं. रीड द फर्स्ट 4 लाईन्स ऑफ द पोएम. पहिल्या म्हणजे कवितेच्या पहिल्या 4 ओळी जर आपण वाचल्या तर आपल्याला काय जाणवते, द राईम स्कीम इज ABBA. तर त्या 4 ओळींची राईम स्कीम आहे ABBA. रीड द राईम स्कीम फॉर द नेक्स्ट 4 लाईन्स. नंतरच्या 4 ओळीचा आपण राईम स्कीम पाहू. ती काय आहे, तर ती आहे ABBA. नाऊ रीड द फर्स्ट 3 लाईन्स ऑफ द सेस्टेट. आता या झाल्या 8 ओळी. आता आपण सेस्टेट म्हणजे 6 ओळींकडू. या 6 ओळींपैकी पहिले 3 ज्या लाईन आहेत तर त्यांचा राईम स्कीम आपण नोट डाऊन करू. तर ते आहे CDC. द राईम स्कीम ऑफ द लास्ट 3 लाईन्स. आणि उरलेल्या 3 ओळींची राईम स्कीम आहे DCD. दिस इज कॉमन डिझाईन ऑफ पेट्रार्कन सॉनेट. हे कॉमन डिझाईन असते पेट्रार्कन सॉनेटमधलं. 8 ओळी असतात त्यांना ऑक्टेव म्हणतात. त्याच्यानंतर 6 ओळी असतात त्यांना सेस्टेट म्हणतात. 8 आणि 6 14 ओळी, त्याच्यामुळे ते सॉनेट तयार झालं. तर ही त्या पद्धतीची डिझाईन असते. आणि त्याच्यामध्ये राईम स्कीम ABBA, त्यानंतर CDC किंवा CDC DCD अशा पद्धतीचं एक पॅटर्न असतो पेट्रार्कन सॉनेटमध्ये. दिस इज अ पेट्रार्कन सॉनेट. यालाच काय म्हणायचं आहे, पेट्रार्कन सॉनेट. कंप्लीट द गिवन टेबल बाय गिविंग एक्झाम्पल्स फ्रॉम दी पोएम. तर खाली दिलेला जो काही टेबल आहे हा टेबल आपल्याला कवितेमध्ये जे काही उदाहरणं दिलेली आहेत, ओळी दिलेल्या आहेत त्यांच्या माध्यमातून पूर्ण करायचं आहे. तर काय काय सांगितलेलं आहे आपल्याला, पहिल्या कॉलममध्ये दिलेलं आहे फीचर्स आणि दुसऱ्या कॉलममध्ये आहे एक्झाम्पल्स ऑर लाईन्स. तर फीचर्समध्ये पहिलं फीचर आहे ऑब्जेक्ट्स यूज्ड. तर याचे एक्झाम्पल किंवा लाईन्स आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल, अर्थ, सन, शिप्स, टावर्स, टेम्पल्स, थिएटर्स,
डोम्स, फील्ड्स. सेकंड आहे फीचर्समध्ये प्रेज और ब्लेम्स. एक्झाम्पल्समध्ये येता येईल फेअर अर्थ और डल सोल. मेटाफर कोणतं वापरलेले बघूयात. द व्हेरी हाऊसेस सीम अस्लीप. हे मेटाफर या ठिकाणी वापरलेलं आहे. त्यानंतर आहे सिमिली. आता सिमिलीचं एक्झाम्पल किंवा लाईन्स आपल्याला लिहिता येईल. द सिटी नाऊ डॉथ लाईक अ गारमेंट विअर द ब्युटी ऑफ द मॉर्निंग. हे सिमिली अलंकाराचं उदाहरण आहे या कवितेमध्ये. त्यानंतर आहे पर्सॉनिफिकेशन या अलंकाराचं उदाहरण. तर त्याचं उदाहरण आपल्याला लिहिता येईल द रिव्हर ग्लायडेथ ॲट हिज ओन स्वीट विल. त्यानंतरचं फीचर आहे नंबर ऑफ लाईन्स. तर किती लाईन्स आहे कवितेमध्ये. तर आपल्याला माहिती आहे की ही सॉनेट असल्यामुळं त्याच्यामध्ये 14 लाईन्स असणं अपेक्षित आहे. तर 14 लाईन्स. लास्ट फीचर आहे राईम स्कीम. राईम स्कीम आपण आत्ताच पाहिली की ऑक्टेव असल्यामुळं आता ऑक्टेवमध्ये ABBA अशा पद्धतीची 8 ओळींची राईम स्कीम आहे. आणि नंतर सेस्टेटमध्ये CDC DCD अशा पद्धतीची राईम स्कीम या ठिकाणी या कवितेमध्ये आहे. आता A4मधील 4th ॲक्टिव्हिटी काय आहे ते बघूयात. द प्राईड ऑफ एनी सिटी इज इट्स स्कायलाईन. की एखाद्या शहराचं स्वरूप किंवा साररूप हे त्या शहराचा आत्मसन्मान किंवा स्वाभिमान असतो. राईट 5 लाईन्स अबाउट द प्लेस व्हेअर यू रिसाईड. की अशा ठिकाणाबद्दल लिहा ज्या ठिकाणी तुम्ही राहता. 5 ओळी आपल्याला लिहायचे. अँड व्हॉट मेक्स यू फील प्राऊड अबाउट इट. की तुम्हाला त्या जागेचा कशामुळं अभिमान वाटतो याच्याबद्दल आपल्याला लिहायचं आहे. तर आपण त्याचं उत्तर लिहूयात. आय लिव्ह इन द मेट्रोपोलिस ऑफ मुंबई, इंडियाज कमर्शियल कॅपिटल, which is also called the city that never sleeps. The people who live here proudly call themselves Mumbaikars. The coastline along the city has many beaches, of which Juhu Beach is a favorite for fast food, and Marine Drive or Queen's Necklace is a beautiful seafront promenade. The people of Mumbai are disciplined, punctual, hospitable, and hardworking, having large hearts, though they live in small, crowded spaces. People who come here to make a life are able to succeed if they sincerely work hard. आणि या ॲक्टिव्हिटीच्या पूर्णत्वेबरोबरच आपली ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी A3 आणि A4 या ठिकाणी पूर्ण झाली. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.